नमस्कार. बेरी टॉकमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इमॅजिन करा एक असा मुलगा ज्याला 2024 मध्ये इंटरनॅशनल किड्स अवॉर्ड मिळतं. त्याच मुलाला 2025 मध्ये राजस्थान कोटा येथे आयकॉन ऑफ इंडिया हा अवॉर्ड मिळतो. 2025 मध्ये हा मुलगा मास्टर इन अबॅकस ही पदवी घेतो. 14 ते 15 वेळा अबॅकसमध्ये देशात पहिला येतो आणि ग्रँड चॅम्पियनशिप मिळवतो. आता हाच मुलगा राज्यस्तरीय मंथन स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षांमध्ये सुद्धा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये येतो. सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत सुद्धा तो जिल्ह्यामध्ये नेहमी प्रथम येतो. बरं, हा मुलगा स्ट्रॉबेरी स्कूलच्या क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल या संघांमध्ये पण आहे. अरे, पण असा कोण मुलगा आहे आणि त्याचे पालक कोण आहेत? तर स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या या मुलाचं नाव आहे ऋतुपर्ण नीता राहुल गायकवाड. आणि आज त्याचे पालक आपल्यासोबत आहेत. तर आज आपण त्यांनाच विचारूयात की अरे, असा सर्व गुण संपन्न मुलगा तुम्ही कसा काय घडवलात? त्यांच्याकडनं काही टिप्स मिळाल्या तर आपल्यालाही नक्कीच त्याचा फायदा होईल, हो की नाही? तर आज तुम्ही शेवटपर्यंत या पॉडकास्टमध्ये राहा. नक्कीच खूप छान अशा टिप्स आपल्याला वेळोवेळी मिळणार आहेत. हवं तर तुम्ही त्याला नोट डाऊन करून पण ठेवू शकता. तर आता आपण त्यांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. ऋतुपर्णाच्या मम्मी सौ नीता राहुल गायकवाड या झेडपीमध्ये शिक्षिका आहेत आणि ऋतुपर्णाचे बाबा राहुलजी गायकवाड हे सुद्धा झेडपीमध्ये टीचर आहेत. जेव्हा ऋतुपर्णाचं स्ट्रॉबेरीत ॲडमिशन झालं ना, त्यावेळेला हे दोघंही घारगाव जवळच्या एका शाळेमध्ये जॉब करत होते. फक्त ऋतुपर्णाला स्ट्रॉबेरीमध्ये शिकवायचं म्हणून ते संगमनेरला शिफ्ट झाले आणि इथून त्यांनी अपडाऊन केलं. ऋतुपर्णाबद्दल अजून एक गोष्ट सांगेल की याचं नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर इथे सुद्धा सिलेक्शन झालं होतं, पण त्याला फक्त स्ट्रॉबेरीत शिकवायचं आहे या हेतूने त्यांनी तेही ॲडमिशन कॅन्सल केलं. मी त्यांचे याबद्दल खूप खूप मनापासून आभार मानते, कारण असा गुणवंत विद्यार्थी त्यांनी स्ट्रॉबेरीमध्ये ठेवला आणि त्याच्यावर अधिकाधिक सुंदर संस्कार करण्याचं भाग्य स्ट्रॉबेरी स्कूललाही लाभलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर आजचा पॉडकास्ट हा केवळ मेडल, मार्क्स आणि अवॉर्ड याच्याशी संबंधित नसणार आहे, तर स्वावलंबन, जबाबदारी आणि संस्कार याची शिदोरी लाभलेल्या ऋतुपर्णाच्या एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहे. तर या पॉडकास्टमध्ये शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की राहायचं आहे. मी सर्वप्रथम ऋतुपर्णाच्या पॅरेंट्सला एक प्रश्न विचारते. तुमचा मुलगा खूपच हुशार आहे, सर्व गुण संपन्न आहे, पण तुमच्या ऋतुपर्णाबद्दल जर एकच गोष्ट सांगायची झाली ज्याचा तुम्हाला खूप अभिमान वाटतो, ज्याचं कौतुक वाटतं, अशी कोणती गोष्ट तुम्ही सांगाल? पहिल्यांदा बोलायचं झालं मॅडम, तर ऋतुपर्णाने आजपर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये खूप यश संपादन केलेलं आहे. परंतु त्याच्यातला एक चांगला गुण असा आहे की तो मिळालेल्या यशाने कधीही हुरळून जात नाही. त्याला आपल्या यशाचा कधीही गर्व होत नाही. तर पुन्हा एकदा नवीन परीक्षेमध्ये आपण आणखी त्याच्यापेक्षा जास्त यश कसं मिळवू शकतो याच्याकडे तो लक्ष केंद्रित करतो आणि त्या दृष्टीनं पुन्हा त्याची वाटचाल सुरू होते. आणि तो स्वतः म्हणजे स्वतःचं स्पिरिट बनतो आणि पुन्हा एकदा नवीन प्रयत्न करत असतो. क्या बात है. खरं म्हणजे तो इतका लहान आहे, फक्त 7th स्टँडर्डमध्ये तो शिकतो आहे आणि या वयामध्ये इतकी मॅच्युरिटी असणं हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. नाहीतर लोक थोड्याशा यशाने हुरळून जातात आणि मग अपयश यायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच कदाचित ऋतुपर्णाचे जे सातत्य आहे यश मिळवण्याचं ते टिकून राहिलेलं आहे. तुम्ही दोघंही शिक्षक आहात, तर घरी तुम्ही शिक्षकच असता की आई बाबा? नाही, घरी आम्ही आई बाबा असतो मॅम. कारण का, शाळेत जरी आम्ही शिक्षक असलो तर घरी आम्ही एक मार्गदर्शक अशा पालकाची भूमिका निभावत असतो. त्याला जे काय हवं आहे, त्याच्या अडीअडचणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोडवतो. त्यामुळं काय होतं, आमच्या घरी एकदम खेळीमेळीचं वातावरण आहे. त्याच्यामुळं तो शाळेतल्या मैदानावरच्या सर्व गोष्टी आम्हाला शेअर करतो.
त्याच्यामुळे घरी आम्ही आई बाबाच असतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. पण एक गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही, मी, आपण दोघंही एज्युकेशन फील्डमध्ये आहोत आणि शिक्षकांना ना सगळं शिस्तीत हवं असतं. तर शाळेत शिस्त लावताना, डिसिप्लिन फॉलो करताना आणि घरी डिसिप्लिन शिकवताना तुम्हाला नक्की काय फरक जाणवतो? मॅडम, शाळेमध्ये आम्ही समूहामध्ये शिकवत असतो आणि बरेच विद्यार्थी आमच्या समोर असतात. हं, त्यामुळं शाळेमध्ये शिस्त लावताना आम्हाला असा फायदा होतो की जरी एखादा मुलगा बेशिस्त वागण्याचा प्रयत्न त्यांनी केला हं, तरी पण तो लगेच दुसऱ्याचं पाहून हं, शिस्तीमध्ये वागतो. हं. पण घरी काय होतं, घरी आम्हाला एकुलता एकच मुलगा आहे. ओ, पण मेन त्याची गोष्ट अशी आहे की तो कधी बेशिस्तच वागत नाही. ओ, वाव. म्हणजे तो इतका डिसिप्लिननी वागतो. आई वडिलांना उलट फिरून बोलणं किंवा एखाद्याचा अनादर करणं हे त्याच्यामध्ये नाहीच आहे. आणि जरी कधी चुकून त्याच्याकडून एखादी चूक झालीच तरी आम्ही त्याला कधीही रागवत नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत त्याला प्रेमानेच सांगत आलोय. त्याच्यामुळे आई वडिलांचा आदर कसा करायचा, मोठ्यांशी प्रेमाने कसं बोलायचं हे तो आपोआप शिकत गेला. आणि त्याला विशेष असं शिस्त लावण्यासाठी, कोणत्याच बाबतीची शिस्त हं. लावण्यासाठी आम्हाला विशेष असा कोणताच प्रयत्न करावा लागला नाही. आणि आणखी एक बाब अशी की शाळेमध्ये त्याला खूप छान शिस्त लागली हं. आणि तेच शिस्त तो घरी पण फॉलो करतो. त्याच्यामुळं विशिष्ट शिस्त लावण्याची काही आम्हाला गरज गरज पडली नाही. नाही, मी ॲग्री करते. कारण इथे सुद्धा मी पाहते आणि इवन त्याचा क्लास माझ्या केबिनच्या मागेच आहे. एकदम शिस्तीमध्ये असतो तो, म्हणजे आणि इवन मुलं पण त्याला खूप फॉलो करतात. म्हणजे हेही मी बघितलेलं आहे. त्यामुळं तुमच्याशी मी सहमत आहे, की त्याला वेगळी शिस्त लावण्याची गरज नाही आहे. सेल्फ आहे त्याचं, जे काही हे गुण आहेत ते. खरं म्हणजे शिक्षकांचं मूल म्हटलं ना, की लोकांच्याच खूप अपेक्षा असतात, की टीचरचं मूल हे हुशारच असलं पाहिजे. तसं ऋतुपर्ण हा हुशारच आहे. म्हणजे तो प्रज्ञाशोध परीक्षेत असेल, मंथन परीक्षेत असेल, ऑलिम्पियाड परीक्षेत असेल किंवा अबॅकस असेल, सर्व परीक्षेत राज्यस्तरीय, स्टेट लेव्हलवर, नॅशनल लेव्हलवरती अवॉर्ड हा घेत असतो. इवन त्याचे 2 फ्रेंड जे कर्तव्य नेहे, नंतर आरुष काटेकर, हेही मुलं खूप हुशार आहेत आणि तेही रँक होल्डर आहेत. मी त्यांचंही या पॉडकास्टच्या माध्यमातनं अभिनंदनच करते. पण ऋतुपर्णाला तुम्ही पर्पजफुली काही गोष्ट शिकवल्या किंवा त्याला काही शिस्त लावली, की त्याच्यात ते उपजत होतं? म्हणजे त्याचं रुटीन कसं असतं दिवसभर? मॅम, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघं त्याचे उत्कृष्ट असे पालक आहोत आणि तो जन्मापासून म्हणजे 6 महिने झाल्यापासून तो शाळेत जात होता. मॅडमबरोबर तो शाळेत असल्यामुळे त्याला ते उपजतच आलं. त्याने ते पाहिलं, शाळेमधले वातावरण पाहिलं, मुलांबरोबर वागणं, मुलांबरोबर फिरणं, ह्या गोष्टी त्याने पाहिल्या आणि त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये ते गुण आले आणि हां. तो त्याच्यामध्ये मग पुढे घेत चालला असं. हं, हं. म्हणजे याला आपण गर्भसंस्कार म्हणूयात. मला वाटते कदाचित ऋतुपर्णाच्या वेळेला प्रेग्नंट असतानाही तुम्ही पूर्ण वेळ शाळा केली असेल आणि त्याचाही हा परिणाम आहे. कारण मी याला सहमत का आहे, माझा स्वामी जेव्हा माझा मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा शाळा सुरू झालेली होती आणि त्याचा 13 ऑगस्टचा जन्म आहे. मी 11 ऑगस्टपर्यंत स्कूल अटेंड केली. त्याच्यामुळे हां. तो स्वतः पण इतका डिसिप्लिनमध्ये आहे. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे बरीचशी झलक ऋतुपर्णासारखी त्याच्यात दिसत असते आणि हे होतं. म्हणजे लहानपणापासून जे मुलं बघतात, वातावरण बघतात ना, तसे संस्कार त्याच्यावरती म्हणजे अनायासे घडत चालतात. त्याच्यामुळे मी नक्कीच ह्याला सहमत आहे तुमच्या मताशी. ओके. आता माझा पुढचा प्रश्न मॅडम तुम्हाला आहे. बघा, मुलं ब्रिलियंट असतात, हुशार असतात. पण काय होतं ना, नेमकं परीक्षा आली की मुलांना प्रेशर यायला लागतं आणि जे काही येत असतं तेही विसरून जातात. आत्ताच नुकतं मी एका मुलीबरोबर काउन्सिलिंग करत होते तिचं. तर ती म्हणते, मॅडम मी खूप सगळं करते, 100% देण्याचा प्रयत्न करते, पण एक्झाम जवळ आली किंवा एक्झामला पेपरच्या वेळेस मला काही आठवत नाही." तर असं कधी ऋतुपर्णाच्या बाबतीत घडलंय का, की त्याला परीक्षेचं टेन्शन आलंय आणि मग डोकंच दुखायला लागलं, पोटच दुखायला लागलं, असं काहीतरी कारण त्यांनी सांगितलं असेल? नाही मॅडम, त्याच्या अभ्यासामध्ये नेहमी सातत्य असतं. हं. वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करून तो अभ्यास करतो. काही ट्रिक्स असतात त्याच्या अभ्यासाच्या. तो असं पूर्ण पाठांतर करतो वगैरे असं अजिबात नाही. तो जे काही शिकवलेलं असतं त्याचे पॉइंट नोट करतो ओह! आणि त्या दृष्टीनं तो अभ्यास करतो आणि त्याला कधी प्रेशर येतच नाही. आणि जर आम्हाला कधी जाणवलं की हं. बाबा आज थोडासा तो नर्वस दिसतोय हं. किंवा एक्झाम जवळ आली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला नाराजगी दिसली, तर आम्ही काय करतो
की त्याला थोडंसं फिरवून आणतो. ओके. अगदी परीक्षा असेल, तू आज अभ्यास केलाच पाहिजे असं आम्ही प्रेशर कधीच त्याच्यावर टाकत नाही. कारण त्याचा जो अभ्यास आहे तो वर्षभराचा अभ्यास असतो किंवा परीक्षेसाठी तो कधी आदल्या दिवशी जागून किंवा 2 दिवस आधी अभ्यास तो स्वतःच करत नाही. आणि त्यामुळं त्याला आजपर्यंत तरी, आता तो 7वीत शिकतोय, पण आजपर्यंत तरी आम्हाला असं कधी जाणवलं नाही की त्याला परीक्षेचं टेन्शन आले. किंबहुना मॅडम एकाच दिवशी तो बऱ्याच वेळा ऑनलाईन 3-3 कॉम्पिटिशन देतो, पण तो नेहमी फ्रेश असतो. तुम्ही आता जे उदाहरण दिलं ना, की त्याला टेन्शन आलं की आम्ही त्याला फिरून आणतो, त्याच्यावरनं ना मला एका मुलाची आठवण आली. ऋषी बजाज नावाचा माझ्याकडे मुलगा होता. 10चे बोर्ड होते, बोर्डचा पेपर उद्या, आणि ऋषी बजाज हा पिक्चर बघायला गेला. त्याच्या वडिलांनी शेअर केलं. त्या मुलाला, म्हणजे तो मुलगा माझ्या स्कूलमध्ये फर्स्ट आला होता. 97.2% मार्क्स त्याला होते. त्यामुळे असं काही नसतं. उलटं बऱ्याचदा ना आपण ते अभ्यास भरत राहतो आणि व्हॅक्यूमच होत नाही तयार, आणि त्याच्यामुळे ना मुलांना प्रेशर येतं. खरं हे प्रेशर जे भरण्याचं आहे किंवा मोर एक्सपेक्टेशनचं आहे, त्याचे पप्पा म्हटले त्याला मस्त मी एक पिक्चर दाखवून आणला. दुसऱ्या दिवशी त्याने पेपर लिहिला, पण काही नाही, तो स्कूलमध्ये फर्स्ट आलेला होता. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, की फक्त प्रेशर दिलं ना तर मुलं अभ्यास करतील असं काही नाही. आणि मुलांना मुळात ना परीक्षेपेक्षा ना पालकांच्या एक्सपेक्टेशनचं प्रेशर असतं, पिअर प्रेशर असतं, फ्रेंड्स काय म्हणतील, किंवा टीचरचं प्रेशर असतं, टीचरने एवढं छान शिकवलं आणि मार्क्स नाही पडले तर काय. त्यामुळं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांनो, रिलॅक्स राहा. तुम्ही जितके रिलॅक्स राहणार आहात ना तेवढं छान पेपर तुम्ही लिहिणार आहात. थोडं तुमच्या ब्रेनला पण विश्रांतीची गरज असते. ऋतुपर्णाच्या मम्मीला हा प्रश्न आहे. खरं म्हणजे तुम्ही दोघंही वर्किंग आहात, राईट? त्यामुळे ऋतुपर्ण घरी एकटा असतो. तुम्ही इवन मागे मला सांगितलं होतं की तो सगळ्या गोष्टी खूप जबाबदारीने करतो. कारण एकटा असल्यामुळं लॉक खोलणं असेल, घरात एकटं राहणं असेल, कोणी पण व्यक्ती येऊ शकतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये ही जबाबदारीची जाणीव कशी विकसित केली? मॅडम त्याला जबाबदारीची जाणीव विकसित करण्याची गरज नाही आली. कारण आता मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यापासून तो माझ्यासोबत शाळेत होता. शाळेमध्ये गेल्यानंतर जसं त्याला कळायला लागलं तसं त्यांनी पाहिलं की आपल्या आई पप्पांना शाळेमध्ये किती त्रास असतो, किती काम करावं लागतं, हे त्यांनी जवळनं अनुभवलं. की घरी सुद्धा आल्यानंतर माझ्या आईला आणि माझ्या पप्पांना दोघांनाही तेवढंच काम करावं लागतं. आणि त्यामुळं तो बऱ्याचशा गोष्टी स्वतः शिकत गेल्या. ओके. जेव्हा त्याला कळायला लागलं, 5 वर्षाचा झाला तो, स्वतःची कामं स्वतःच, सकाळी आंघोळ करणं, शाळेसाठी तयार होणं, त्यानंतर स्वतःचा टिफिन रेडी करणं, आवरून रेडी राहणं, हे तो स्वतः शिकला. आणि त्यानंतर जेव्हा तो शाळेतून घरी यायचा त्यावेळी पहिल्यापासून त्याला नीटनेटकेपणाची खूप आवड होती. त्यामुळं तो घरी आल्यानंतर जेव्हा अभ्यासाला वगैरे बसायचा, त्याला एक सवयच लागून गेलेली होती की आपला अभ्यास पूर्ण झाला की आपली वस्तू आहे त्या ठिकाणी उचलून ठेवायची. त्यामुळं मला परत घरी आल्यानंतर बाबा या मुलानं माझ्या पसारा केलाय किंवा आता मला तो आवरायचा आहे, आता मी हे कधी आवरू, हे मला आजपर्यंत कधीच करावं लागलं नाही. आणि तो घरामध्ये असताना देखील इतर आता मोबाईल वगैरे खूप घरामध्ये आहे, परंतु तो मोबाईलचा वापर सुद्धा जरी करायचा झाला तर फक्त आणि फक्त अभ्यासासाठी करतो. म्हणजे बाकीचे गेम खेळणं किंवा अदर काही करणं हे त्याला माहीत नाही. आतापर्यंत त्यानं जे ज्ञान मिळवलं ना मॅडम, त्याच्यामध्ये आई वडील, शाळा आणि याचप्रमाणे मोबाईलचा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपण म्हणतो की मोबाईलचे खूप दुष्परिणाम आहेत, परंतु आमच्या ऋतुपर्णाच्या बाबतीत आम्हाला अजूनपर्यंत तरी असा दुष्परिणाम जाणवलेला नाहीये. आणि तो अगदी व्यवस्थितपणे आजपर्यंत घराची जबाबदारी खूप छानपणे पार पाडतोय. क्या बात आहे. हां, मी बघितलंय ऋतुपर्णाचा म्हणजे युनिफॉर्म पण एकदम प्रॉपर युनिफॉर्ममध्ये तो असतो. त्याची नोटबुक्स किंवा त्याची बॅग पण एकदम नीट अँड टायडी असते. इव्हन त्याचं हँडरायटिंग खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांपैकी कोणाचं हँडरायटिंग छान आहे? दोघांचंही हँडरायटिंग आमचं खूप छान आहे. अच्छा. आणि मुळातच अनुवंशिकता पण यामध्ये म्हणता येईल असं. नक्कीच, नक्कीच. पण अक्षरासाठी मला तुम्हाला सांगायचं मॅडम, अनुवंशिकतेची गरज नाहीये. जर तुमचा चांगला सराव असेल, नियमित लेखन असेल आणि जर लेखनाची आवड असेल तुम्हाला, तर तुमचा म्हणजे इतर मुलांचंही हस्ताक्षर सुंदर होऊ शकतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मॅडम, ज्या वेळेस आम्ही शालेय कामं करायचो, आम्ही शाळेतून आल्यानंतर आमची शालेय कामं असतात संध्याकाळी, तो 3 वर्षाचे असले पण आम्ही कामं करत असताना ना तो पेन घेणार, लिहिणार. आणि त्याच्यानंतर पुढे त्याला जेव्हा जेव्हा समजायला लागलं तेव्हा, पप्पा मला तुमच्यासारखं अक्षर कधी चांगलं काढता येईल. त्यावेळी सुद्धा त्याला हेच समजून सांगितलं, बाळा तुला सराव आणि सातत्य आणि लेखनाची आवड तू जपली ना
तुझं सुद्धा अक्षर छान येईल. आणि त्याप्रमाणे घडलं आणि त्याचं अक्षर आता खूप सुंदर आहे. क्या बात है! नाही, सुंदरच आहे त्याचं हँडरायटिंग आणि इव्हन त्याच्या क्लासमध्ये बऱ्याच मुलांचं हँडरायटिंग सुंदर आहे. म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं ना, की ऋतुपर्णा तुम्हाला विचारायचं, "पप्पा माझं हँडरायटिंग तुमच्यासारखं कसं होईल?" तसं आता ऋतुपर्णाचे मित्रसुद्धा ऋतुपर्णाचं हँडरायटिंग बघून, "माझं हँडरायटिंग ऋतुपर्णासारखं कसं होईल?" म्हणून आता त्यांच्यात ती कॉम्पिटिशन सुरू आहे. हं. अतिशय ब्रिलियंट मुलांचा क्लास आहे त्यांचा. तर आता जो प्रज्ञा शोधचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये ऋतुपर्ण असेल किंवा आरुष खाटेकर असेल, कर्तव्य नेहे असेल, ह्या मुलांना जे मार्क्स पडलेले आहेत ना, म्हणजे मलाही खात्री आहे की जिल्ह्यामध्ये ही आपलीच मुलं फर्स्ट, सेकंड, थर्ड असू शकतात. म्हणजे इतके छान मार्क्स या मुलांनी घेतले. मागच्याही वर्षी आपली मुलं जिल्हास्तरीय आणि तालुका पातळीवरती आलेले आहेत. खरं म्हणजे ह्या सगळ्या त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये स्ट्रॉबेरीचं किती कॉन्ट्रिब्युशन आहे असं तुम्हाला वाटतंय? कोणी तुमच्या दोघांपैकी याचं उत्तर द्या. मॅडम, विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये शाळेचा जो वाटा असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि आम्हाला असं पाहायला मिळालं की जे शाळेमध्ये आहे ते मुलांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण जो अभ्यासक्रम निवडला होता ना मॅडम, तो त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा ठरला. मुलं जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत, आपण सुरुवातीच्या काळामध्ये NCERTचा अभ्यासक्रम घेतला नव्हता. तर ॲस्ट्रंजन असेल, पिअर्सन असेल, हा जो अभ्यासक्रम आपण निवडला, त्या अभ्यासक्रमामध्ये मला असं पाहायला मिळालं की 4थी आणि 5वी मध्ये असतानाच विद्यार्थ्यांना 6वी आणि 7वीचा अभ्यासक्रम कव्हर केलेला होता. आणि त्याचा फायदा असा झाला की गेल्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा मुलांना या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप चांगले मार्क मिळालेले आहेत. आणि तुम्ही जे नाव घेतलं आता, आरुष खाटेकर आणि कर्तव्य नेहे, हे 3 जण, ऋतुपर्ण, आरुष आणि कर्तव्य, हे इतके क्लोज फ्रेंड आहेत मॅडम की ते प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करतात. इव्हन एखादा विद्यार्थी यांच्यापैकी जर गैरहजर असेल ना, तर तो लगेच संध्याकाळी त्या मुलाला ते अभ्यास पाठवतात. म्हणजे विचारायची सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे सहयोगी अध्ययन काय असतं ना, ते त्या क्लास करून शिकण्यासारखं आहे. आणि ही सवय शाळेतून लागलेली आहे. नक्कीच. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असेल किंवा अभ्यासातल्या प्रगतीमध्ये स्ट्रॉबेरीचा खूप मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. येस, थँक्यू सो मच. ऋतुपर्ण हा अभ्यासात खूप हुशार आहे, राईट? त्याचबरोबर तो एक खूप चांगला स्पोर्ट्समॅन पण आहे. खरं म्हणजे नुकतंच मला त्याचा हा एक गुण पण कळाला की तो खूप चांगला क्रिकेटर आहे. कारण लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरने नुकतंच इंटर स्कूल लेदर बॉल क्रिकेट कॉम्पिटिशन घेतली आणि स्ट्रॉबेरी स्कूलने ती चॅम्पियनशिप जिंकली. तर मलाही खात्री आहे तुमच्या दोघांपैकी कोणीतरी नक्की स्पोर्ट्समध्ये अगदी अव्वल दर्जाचा खेळाडू असेल. तो कोण आहे तुमच्यापैकी खेळाडू? हां मॅम, आमच्या दोघांनाही खेळायची आवड आहे. मॅडम खो-खोच्या नॅशनल प्लेयर आहेत. वाव. आणि मी सुद्धा शालेय जीवनामध्ये क्रिकेट असेल, कबड्डी, हॉकी, खो-खो हे खेळ खेळलेलो आहोत. ऋतुपर्णाला घरीच खेळाचं बाळकडू मिळालेलं आहे. तो जेव्हा लहान होता त्यावेळेसच त्याला आम्ही 5 वर्षाचाच असताना स्पोर्ट्स किट घेऊन दिलं होतं. आणि इव्हन मला क्रिकेटची आवड असल्यामुळे मी टीव्हीला IPL मॅचेस असेल किंवा वर्ल्ड कप मॅचेस असेल हे पाहतो. तो पण माझ्याबरोबर पाहायचा. त्याच्यामुळे त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. मला असं वाटतं आता जी फायनल मॅच झाली स्टेडियमला, म्हणजे स्ट्रॉबेरी स्कूल वर्सेस एक अजून एक स्कूल होती, त्या मॅचला सुद्धा तुम्ही आलेले होते असं मला वाटतंय. त्या दिवशी तुम्ही होतात. होतो ना मॅडम. हं. आम्ही प्रत्येक मॅचला आम्ही उपस्थित असतो. क्या बात है. पाठीमागे ज्या DSOच्या मॅचेस झाल्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होतो. हं. आणि आता सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो. जेव्हा आम्हाला कळलं की आपली स्ट्रॉबेरीची टीम सेमीफायनलला गेली आहे, सरांना फोन केला आणि विचारलं, सर यांची फायनल मॅच कधी होणार आहे? तर अच्छा. सरांनी आम्हाला टायमिंग सांगितलं आणि आम्ही त्यावेळेस उपस्थित झालो. यांनी पहिल्यापासूनच एकदम छान खेळ केला आणि ज्या स्पोर्ट्स अकॅडमी असणाऱ्या टीम होत्या यांना हरवत ते फायनलला पोहोचले. आणि फायनलला सुद्धा एकतर्फी मॅच त्यांनी काढली. हो. केवळ 19 रनावर त्यांनी All दुसऱ्या out टीमला केलंय. ऑल आउट केलं आणि यांनी 8 ओव्हरमध्ये 61 धावा केल्या. Yes. म्हणजे एकतर्फी मॅच काढून आपल्या स्ट्रॉबेरीचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. नक्कीच नक्कीच. आणि मॅडम तुम्हाला हेही सांगू शकतो की ज्या 15 प्लेयर होते त्यांचा खेळ आम्हाला खूप आवडलेला आहे. आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करणार आहे विद्यार्थ्यांचा. अरे वा, क्या बात है. खूप छान.
खूप छान स्पोर्ट्समध्ये मुलं तयार होत आहे. म्हणजे स्ट्रॉबेरीचं अकॅडमिकमध्ये नाव आहेच आहे. गेल्या 10 वर्षाची जर तुम्ही अकॅडमिक हिस्ट्री बघितली, तर स्ट्रॉबेरीचे 10th बोर्डला अबोव्ह 90 खूप मुलं असतात. म्हणजे यावर्षी 24 मुलं अबोव्ह 90% मार्क मिळून म्हणजे बोर्डमध्ये त्यांनी त्यांचं करिश्मा दाखवलेला आहे. आणि आता हीच मुलं स्पोर्ट्समध्ये पण दाखवत आहेत. म्हणजे क्रिकेटची चॅम्पियनशिप तर घेतली आहे. मागच्या वेळेस बास्केटबॉलमध्ये पण मुलांनी सेकंड आले होते ते. आणि बाकी पण गेममध्ये खूप छान करतायत. त्यामुळे मला असं वाटतं यावर्षी अजून थोडा स्पोर्ट्सवरती आपण भर देऊ आणि ह्या टीम अजून किती छान पॉलिश करता येईल त्यावरती नक्की हे काम होईल. अ, नीता मॅडम, तुम्हाला एक प्रश्न असा आहे. मी असं ऐकलंय, की तुमच्या स्कूलला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा, स्वच्छ शाळा हा पुरस्कार मिळालाय. ₹3,00,000 बक्षीस होतं आणि तुमच्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन असेल, सगळं नियोजन तुमच्याकडे होतं. तर त्याचा एक अनुभव सांगा ना, की हे तुम्हाला कसं साध्य करता आलं? मॅडम, पहिल्यांदा सांगायचं झालं तर माझी शाळा जी होती तिचं नाव होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर खंदरमाळ. हं. घारगावपासून 7-8 किलोमीटरवर असणारी ही शाळा आहे. संगमनेरपासून 38 किलोमीटर अंतर होतं. आणि जेव्हा आम्हाला मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळेचं नामांकन मिळालं, त्यावेळी आम्हाला सर्व आमचे जे अधिकारी आहेत, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, की तुमची शाळा खूप सुंदर आहे. हां. परंतु फक्त शाळा सुंदर असून उपयोग नाही, तर विद्यार्थी पण त्याच दर्जाचे आपल्याला घडवायचे आहेत आणि त्यासाठी लागणारे जे काही फाईल आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते आपल्याला मात्र रेडी करावे लागतील. आणि आमच्याकडे कालावधी खूप कमी होता. हं, हं, हं. पण आम्ही त्या शाळेमध्ये त्यावेळी कार्यरत 3 शिक्षक होतो. भागवत सर आमचे मुख्याध्यापक होते, मोरे सर मला सहाय्यक शिक्षक होते आणि मी स्वतः. हं, हं. माझ्यामध्ये पहिल्यापासून मी स्वतः एक राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असल्यामुळं जिद्द खूप होती, की काहीही झालं तरी आपल्याला हे काम पूर्ण अचीव्ह करायचंय. हं. तर मग त्यानंतर आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले. खूप छोट्या-छोट्या 2-2, 1-1 मार्कांसाठी मॅडम फाईल होत्या. एक-एक फाईलमध्ये 10-10, 20-20 पानांची फाईल होती. परंतु आम्ही मागे हटलो नाही आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये आम्हाला संपूर्ण जी आमची शालेय व्यवस्थापन समिती होती, आमचे पालक वर्ग होते आणि आमच्या पंचायत समितीचे सर्व अधिकारी, आमचे केंद्रप्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, यांनी आम्हाला यासाठी खूप सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचे सर सुद्धा जिल्हा परिषदेतच कार्यरत असल्यामुळं हं. सरांनी सुद्धा माझी शाळा कशी जिल्ह्यात येईल हां. यासाठी मला खूप मदत केली आणि त्या दृष्टीनं आम्ही एक एक मार्क मिळवत गेलो आणि आम्हाला तालुका स्तरावर 94 मार्क मिळाले आणि आम्ही तालुक्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळवला. आणि त्यानंतर पुन्हा आमच्याकडे जिल्ह्याची कमिटी आली आणि जिल्ह्याच्या कमिटीमध्ये सुद्धा हं, हं, त्यांनी जेव्हा मूल्यांकन केलं त्यावेळी आम्हाला 85 गुण मिळाले आणि आमची शाळा जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यातून पहिली आलेली शाळा जिल्ह्यामध्ये 3री बसली आणि आम्हाला हे 3,00,000चं बक्षीस मिळालं. खूप खूप अभिनंदन तुमचं यासाठी. तुमचा ऋतुपर्ण हा खूप इंडिपेंडंट मुलगा आहे, राईट? पण पालकांनी जर मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल किंवा रिस्पॉन्सिबल चाइल्ड बनवायचं असेल, तर त्यांनी कोणती महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे? मॅम, जर पालकांनी आपल्या पाल्यांना स्वावलंबी बनवायचं असेल, तर पालकांनी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये जोपासायला शिकवली पाहिजेत. हं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची एक स्वतःची विचारसरणी असायला हवी. त्याच्यानंतर त्यांनी जी जबाबदारी घेतली, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतील, या गोष्टीचा विचार करायला हवा. तसेच विद्यार्थ्यांना कधीही तुम्ही नकारात्मक सूचना देऊ नका. नेहमी होकारात्मकच सूचना द्या. त्यांना प्रोत्साहन द्या. हं. या गोष्टी केल्यानं त्यांना बळ मिळतं आणि ते पुढे जातात. करेक्ट. खरं म्हणजे स्वावलंबी बनवण्यासाठी मला असं वाटतं, की मुलांना जबाबदारी टाकली पाहिजे. बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे, म्हणजे माझ्या स्कूलमध्ये पण खूप सारे पालक असे आहेत, की मम्मी सगळं अगदी टिफिन हातात देईल, बॅग भरून देईल, कपडे घालून देईल, आल्यानंतर कपडे म्हणजे मुलांनी काहीच करायचं नाही, सगळं मम्मी त्यांच्यापुढे नाचत राहणार आणि मग माझा मुलगा काही जबाबदारी घेत नाही, काहीच गोष्ट करत नाही म्हणून ओरडणारेही तेच आहेत. त्यामुळं थोडी जबाबदारी त्या मुलांवरती जेव्हा आपण टाकायला सुरुवात करू, मला वाटतं स्वावलंबनाचे धडे हे तिथूनच सुरुवात होणार आहेत. आत्ताच तुम्ही नैतिक मूल्यांबद्दल बोललात, पण खरं म्हणजे मूल हे अनुकरणीय असतं. आई-वडील जसे वागतायत तसं मूल वागत असतं. त्यामुळं नैतिक मूल्यांचे धडे हे आई-वडिलांनी स्वतःच्या वागणुकीतनं देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर मुलांकडनं एखादी गोष्ट चांगली करणं अपेक्षित असेल, तर ती तुम्ही त्यांना
तुमच्या वागण्यातनं शिकवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मूल आपोआप शिकणार आहे, त्यांच्यावर वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, की मुलांच्या आईवडिलांना जर एखादा सल्ला द्यायचा झाला, तर तो तुम्ही काय द्याल? अगदी बरोबर मॅम. पहा, मुलं ही देवाघरची फुलं असतात. फुलांना त्यांच्या कलानं फुलून दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतः जर एखादं फूल फुलवायचा जर प्रयत्न केला, तर ते जसं पाहिजे तसं फुलू शकत नाही. आणि म्हणूनच मुलांवर जेव्हा आपण संस्कार करतो, त्यावेळी ते अगदी व्यवस्थित केले गेले पाहिजेत. मुलांच्या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे. मुलं जर वेगळ्या मार्गाला चालले असतील, तर आपण त्यांना वेळीच सावरलं पाहिजे. परंतु विनाकारण आपण जर आपल्या मुलांवर एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न केला, तर ते चुकीचं होईल. मुलांना त्यांच्या कलानं शिकू द्या, वाढू द्या. कारण असं म्हटलं जातं, की मुलं जेव्हा स्वतःच्या कलानं शिकतात, तेव्हाच ते यशाची शिखरं गाठतात. जर विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्याला जर यशाच्या शिखरावर पोहोचवायचं असेल, तर वाटेमध्ये येणारे जे काही अडथळे आहेत, ते त्यांना बाजूला करू द्यात. जेव्हा गरज पडेल, तेव्हाच आपण त्यांना मदत करा. मुलं आपोआप यशाच्या शिखरावर पोहोचतील. आपल्याला त्यांना कोणताही सल्ला देण्याची किंवा मार्ग दाखवण्याची गरज पडत नाही. आणि जर वेळ पडलीच, तर फक्त एक सुलभक किंवा मार्ग दाखवणारे पालक म्हणून आपण आपली भूमिका पार पाडू शकतो. खूप छान तुम्ही खरं पालकांना सल्ला दिलेला आहे. आणि बघा, आज आपण बघितलं, आता ऋतुपर्णाला मी अनेक वर्षांपासून ओळखत आहे. ऋतुपर्णामध्ये होत असणारे बदल जे आहेत किंवा त्याच्यामध्ये होत असलेले जे प्रोग्रेस आहे, ते मी अगदी जवळून बघत आहे. असं नाही आहे की तुम्ही सगळं केल्यानंतर मुलं रिस्पॉन्सिबल होतील. तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकायला शिकवा, त्यांच्या गोष्टी त्यांना करू द्या, त्यांना स्वावलंबनाचे धडे द्या, त्यांचं अक्षर कसं छान होईल याच्यासाठी त्यांना एन्करेज करा. तुम्ही एक पालक, एक शिक्षक, एक गुरु ही भूमिका आपल्याला निभवायची आहे. आणि मग मूल आपोआप घडणार आहे. मुलांना घडवावं नाही लागत, ते घडणार असतात. फक्त कुंभार जसा आपल्या मटक्याला आकार देतो ना, त्यावेळेला त्याच्या हातामध्ये थापी पण असते आणि त्यांनी आतून सपोर्ट पण केलेला असतो. पालकांची जबाबदारी ही आहे की जेव्हा तुम्ही थापी मारणार आहात, आतून एक आधाराचा हात ठेवायचा आहे. त्या मुलाला छान आकार देऊपर्यंत तुम्ही त्याच्या सोबत राहायचं आहे. नाहीतर आकार बिघडायला वेळ लागणार नाही आणि मग मूल बिघडलं म्हणून ओरडायला आपणच रिकामं असतो. पण मी माझी जबाबदारी पार पाडत आहे का, हा प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी त्याचं आयुष्य जर फुलवायचं असेल, तर त्याचं लहानपण हे खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतं. एक फक्त बीज राहून उपयोग नाही, तर एका माळ्यासारखं त्याला खत पाणी घालणं, त्याला वेळोवेळी त्याचं संगोपन करणं, हेही आपलंच काम आहे. मला वाटतं अनेक पालकांना त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमधनं मिळालेली असतील. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तो माहितीपूर्ण वाटत असेल, तर नक्की तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स यांच्यासोबत याला शेअर करा. आणि अशाच नवनवीन विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी, वेगवेगळ्या पालकांना भेटण्यासाठी आमच्या बेरी टॉकसोबत कायम रहा. थँक यू सो मच. आपण लवकरच भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.